जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. तुमच्या गावातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक उमेदवार आहे. शेजारच्या गावाकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक उमेदवार आहे. एक उमेदवार बीजेपी कडून आहे. अजूनही काही उमेदवार जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. पंचायत समितीसाठी तुमच्या गावातून 2 ते 3 उमेदवार उभे आहेत. कोणाचं पारडं जड राहील? तसं पाहिलं तर पारडं जड म्हणण्यापेक्षा ज्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी सर्वसामान्यांची गोरगरिबा जनतेची किंवा शेतकऱ्यांची जी कामं केली असतील त्यांच्याबद्दल जी सहानुभूती दाखवली असेल त्याच्या बाजूनी झुकतं माप आहे. कोणी केलेली आहेत कामं काय वाटतं? आता तसं पाहिलं तर दिलीप वळसे पाटील नामदार साहेब यांनी तालुक्यात भरपूर कामं केली. परंतु परंतु त्यांनी ज्यावेळेस लोकसभा निवडणूक झाली त्या काळात त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली. त्यामुळे सर्वसामान्य मतदार किंवा सर्वसामान्य माझ्यासारखा कार्यकर्ता नाराज झाला. नाराज होण्याचं कारण की ज्या पवार साहेबांनी नामदार दिलीप साहेबांना लहानसं मोठं केलं, मनाची पदं भूषवली, अर्थमंत्री गृहमंत्री या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपदी त्यांची निवड केली आणि कोणाचं कारणीभूत असेल तर पवार साहेब म्हणून साठी पवार साहेबाला त्यांनी विसरायला नको होतं. परंतु त्यांनी पवार साहेबांची साथ सोडून अजित पवार गटात पलायन केलं. त्यामुळे सर्वसामान्य मतदार बंधू आणि कार्यकर्त्याची कुचंबड झाली आणि त्यामुळे विधानसभेला नामदार साहेबांना मताधिक्य अत्यल्प मिळालं. याचं एकमेव कारण पवार साहेबांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. त्याची त्याचे शिक्षा साहेबांना मिळालीच आहे. साहेबांनी सुद्धा अभ्यास करून परत आता राष्ट्रवादी अजित गट आणि पवार साहेब गट हा एकत्र केला. परंतु सर्वसामान्य मतदारांची जी मनं कुंडशीत झाल्यात ती एकत्र येण्यास वेळ लागल. नाहीतर नामदार साहेबांनी या तालुक्याचा भरपूर विकास केला, गावांचा केला, विशेषतः औषधी त्यांनी भरपूर लक्ष दिले. आता बऱ्याच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत. आंबेगाव तालुक्यात मात्र चित्र वेगळं आहे. दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढत आहेत. शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे तो पक्ष आहे त्याच्याकडून तुमच्या गावचे उमेदवार आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुमच्या शेजारच्या गावचे उमेदवार आहेत. त्या निमित्ताने काय सांगाल, कसं चित्र राहील? या निमित्ताने मी एवढंच सांगेन, प्रशांत विठ्ठल अभंग हे अत्यंत म्हणजे तरुण, सुशिक्षित आणि दानशूर व्यक्तिमत्व आहे. आजही गावात भैरवनाथ विद्यालयाला त्यांनी 1 कोटी मदत देऊन सर्वसामान्य जे गोरगरीब आहे त्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळं अवसर खूर दिला. निश्चितच त्यांच्या पाठीमागं चांगल्या मताची त्यांनी उभा राहील असं मला वाटतं. पंचायत समितीच्या बाबतीत काय सांगाल, काय चित्र राहील? पंचायत समितीच्या बाबतीत आता काय 1 ना 4 उमेदवार उभा आहे. परंतु ज्याच्या कर्तृत्वाचं ठरवलं जाईल. इथं वळसे पाटलांनी केलेल्या विकास कामांचा फायदा पंचायत समितीच्या उमेदवाराला होईल की नाही होणार? आता साहेबांची कामं ही आमदार लेवलवर आली, लोकसभेची कामं ही खासदारच्या लेवलवर आली. या ठिकाणी स्थानिक नेत्यांना स्थानिक जी कामं आहेत किंवा रस्त्याची कामं आहेत, लाईटची कामं आहे, विजेचा प्रॉब्लेम आहे किंवा ह्या गावामध्ये एवढं मोठं गाव असून या गावाला एक साधं संडास सुद्धा नाही. जी आमच्यासारखे वयोवृद्ध माणसं आहेत यांना लग्न करण्याकरता फार ओढ्यापर्यंत जावं लागतं. म्हणून साठी ह्या गावात प्रथमतः संडास आणि मुतारी होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ह्या बाजारपेठचा रस्ता किंवा मळ्यातील वाडी वस्त्यातील रस्ते काही ठिकाणी खराब झाले, ही कामं व्हावी. त्याचप्रमाणे वेळोवेळी ह्या गावामध्ये आजूबाजूला इतकी बिबट्याची दहशत आहे की या दहशतीमुळं सर्व जे मतदार बंधू भयभीत झालेले असतात. या बिबट्याचा कुठेतरी बंदोबस्त व्हावा असं मला वाटतं.